नाव रामचंद्र अवखीकर आहे. किल्ला कधी पाहिला असेल किंवा नसेल, पण आज रायगड किल्ला पाहिजे. रायगडाची माहिती चालू करण्याच्या आधी मला तुम्हाला 3 सूचना करायची. एक पहिली सूचना असेल की फोटोग्राफी करताना तुम्ही परतीच्या प्रवासाला घ्या. पहिला रायगडाचा इतिहास जाणून घ्या. तुम्ही एवढं गाईड करून खर्च करून घेतला, किल्ला चढून आलाय, तिथली माहिती पहिली जाणून घ्या. टंगळ मंगळ नको. दुसरी सूचना, गडावरती फिरताना कुठेही प्लास्टिक दिसलं तर आपण दुसरं कचरा कोणी टाकूया, कारण आपला किल्ला आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. हे आपली अस्मिता आहे. हेच तर आपलं तीर्थस्थान आहे. रायगडावरती येण्याच्या ऐवजी दुसऱ्याही डोंगरावरती आपण गेलोच असतो, पण इथे राजांची आपल्या समाधी आहे. ज्या राजांमुळे आपण हिंदू म्हणून टिकलो, ज्या राजांमुळे आपला हिंदू धर्म राहिला, त्या राजांपर्यंत आपण इथं आलेलो बघा. आणि तिसरी सूचना, महाराजांची समाधी असेल, त्यांचं सिंहासन असेल, पाठ करून फोटो घेऊ नका. थोडे क्रॉस थांबा. आता गडाच्या मागच्या बाजूला तुम्ही उभे जाता. गडाचा मूळ भाग तिकडे आहे. किल्ल्यावरती यायला 1475 पायऱ्या जातात. तुम्ही पायऱ्या चढून आलात. गड चढल्याशिवाय किल्ल्याचं महत्त्व कळत नाही बघा. चढून आल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की मेहनत किती घ्यावी लागते. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात 265 किल्ले होते, ते 2 किल्ले घेताना आले. हा पाण्यामध्ये किल्ला आहे, मुरुड जंजिरा, आणि औरंगाबादमधला देवगिरी किल्ला. ते स्वराज्याच्या फितुरीमुळे किल्ले घेताना आले बघा. सरासरी या गडाची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. आणि जिथे गाडी पार्किंग केलीत ना, याची हाईट आहे 1375 फूट. किल्ल्याचा वरचा जो क्षेत्रफळ आहे तो 1200 एकर मधला आहे. हा रायगड किल्ला पूर्ण डिटेल बघायला 3 दिवस पण पुरत नाही. 350 इमारती आहेत या गडावर, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. बघा ना, मोठी मोठी 11 तलाव आहेत. पहिलं बघितलं हाती तलाव, तसे 11 तलाव आहेत. त्याच्यावरती आलो की गंगासागर तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. म्हणजे जिथं पहारा तिथं टाकी आणि जिथं वस्ती तिथं तलाव. गडाच्या चारी बाजूला सह्याद्री आहे. या रायगडाला कुठेही सह्याद्री जॉईन नाही. कुठलाच डोंगर रायगडाला जॉईन नाही बघा. हा सेफ डोंगर आहे स्वतंत्रपणे, पण सह्याद्रीमध्ये 8 गड आहेत. या रायगड किल्ल्यावरनं 8 किल्ले दिसतात. सोनगड, सांबरगड, मकरंदगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, शिवतरगड आणि प्रतापगड. प्रतापगड या बाजूला आला. या प्रतापगडाचं इतिहासात मूळ नाव तर भरप्याचा डोंगर. तसे या गडाचं मूळ नाव रायरीचं डोंगर. याला कोणी रायरी, राजगिरी, जम्बूद्वीप, तनस, राशिवटा, जम्बूद्वीप, इस्लामगड असं या गडाला नाव होतं बघा. का नावं दिली? तर इतर कोणी शत्रू आला तर त्याला कळलं पाहिजे की छत्रपतींचे किल्ले नाहीयेत, हे इतरांचे किल्ले आहेत बघा. महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर, पुण्यामध्ये, जुन्नरमध्ये. राजाने पहिला किल्ला घेतला तर तोरणा. पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये, वेल्हा तालुक्यामध्ये. हे दोन्ही किल्ले शेजारी शेजारी आहेत बघा. तोरणावरनं राजगडावरती जातं आणि राजगडावरनं तोरणावरती जातं. आणि मग तोरणा सोडला की पुढे लिंगाणा त्या रायगडाच्या बाजूलाच आहे, जिथे कैद खाना होता, कैदी ठेवले जायचे. आणि मग रायगड. रायगड जावळी खोऱ्यामध्ये येतो. प्रतापगडाच्या खाली जावळीचा खोरा आहे. जावळी मोऱ्यांची होती, पण मोरे आदिलशाहचे सरदार होते बघा. म्हणजे एक मराठी माणूस आदिलशाहकडे चाकरी करतोय हे छत्रपतींना राजगडावरती कळलं. राजाने राजगडावरनं पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये लिहिलं की मोरे तुम्ही स्वराज्यात सामील व्हा. मोरे म्हटलं तुम्ही कसले राजा? आम्ही खरे राजा आहोत. म्हणजे आपल्या राजासमोर या मोऱ्याने युद्धाचं चॅलेंज उभं केलं. आपल्या शिवरायांना संताप आला. 150 निवडक सरदार राजाने पाठवले. त्याच्या भावाला मारलं, ज्याचं नाव होतं हनुमंतराव मोरे. तेव्हा ते राजांना शरण आले. मग आपल्या राजाने रायरीला प्रदक्षिणा मारली. या डोंगराच्या चारही बाजून फिरता येतं. 16 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये रायगड प्रदक्षिणा असते, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये. महाराजांनी जेव्हा प्रदक्षिणा मारली तेव्हा राजांच्या लक्षात आलं की याला सह्याद्री जॉईन नाही. एकमेव महाराजांचा किल्ला असा आहे रायगड. की गडाच्या पायथ्याला आपण उभं राहिलो तर खालून ही बांधकामं दिसत नाहीत. तुम्ही खालून कधी प्रयत्न बघितलात का गडावरती काय आहे गडावरती बघायला? तुम्ही पहिल्यांदा आला असणार. शत्रू फसला, त्याला कळलंच नाही की रायगड कुठे आहे. रायगडावरती काय? गडावरती एक मंदिर आहे. ते मंदिर बघा लांबून मस्जिदीसारखं दिसतं. जर चुकून तो शत्रू डोंगरावरती गेला बाजूच्या आणि त्याने बघितलं तर त्याला ते मंदिरच फक्त दिसत, पण त्याला ते मस्जिदीसारखं ते वाटायचं. मग तो फसला. शेवटी हे मोगल लोक फसले. रायरी त्यांच्या लक्षात नाही आली बघा. मग राजाने ही रायरी जावळीच्या मोऱ्यांकडनं ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्याच्या नंतर इथे काहीच बांधकामं नव्हती. तो दरवाजा पण नव्हता, या इमारती पण नव्हत्या. फक्त डोंगर दाट जंगल होतं. महाराजांनी बांधकाम खात्याच्या प्रमुखांना बोलवलं, ज्यांचं नाव सेवेचे ठाई तत्व हिरोजी इंदुरकर. आले हिरोजी, बोला राजा काय करू? आम्ही कामं चालू. आज्ञा द्या फक्त राजा, आम्हाला, आम्ही किल्ल्याची कामं चालू करतो. पण राजाने हिरोजींना समजून सांगितलं की घाई करू नका. स्वराज्याची दुसरी राजधानी आहे, सावकाश किल्ल्याची कामं चालू द्या. हजारो गवंडी दिले राजाने त्यावेळी हिरोजींना. गडाच्या खालून चुना, गुळ, सिसा आणली. लागणारा दगड हा इथेच खोदला आणि इथे वापर केला. किल्ल्याची कामं चालू केली. हजारो गवंडी घेतले हिरोजीने
8-10 वर्ष तरी किल्ल्याचं काम चालू होतं. राजे राजगडावरती होते, हिरोजी रायगडावरती होते. पण 9 वर्षांनंतर ज्या राजाने दिलेल्या मोहरा त्या फक्त बाल्य किल्ल्यामध्ये वापरल्या. फक्त बाल्य किल्ला बांधला. बांधायचं होतं बाजारपेठ, महादेवाचं मंदिर आणि गडाचा दरवाजा. याला पैसा आणायचा कुठून, मोहरा आणायच्या कुठून? मग हिरोजीने महाराजांकडे मागाय नाही केल्या. बघा ना त्या काळातील निष्ठावंत पोरं कशी होती. मन मोठं केलं, कुणाला कळून नाही दिलं. संध्याकाळ केली आणि गड उतरायला सुरुवात केली. अर्ध्या वाटेवरती गेले तेव्हा दरवाजा नव्हता, तेव्हा चौकी होती. आणि ते चौकीदार म्हणतात, हिरोजी जाते कुठं गडाच्या खाली तुम्ही आता? सकाळी तुमच्या हस्ते एका भिंतीचं उद्घाटन आहे. हिरोजी अशाने म्हटले की पैसा संपलाय, काहीतरी करावं लागेल. नाही म्हटले गवंडी आणतो, त्याला चौकशी करतो आणि सकाळी लवकर येतो. काहीतरी करावं लागेल म्हटले आपल्याला त्या गवंड्यासाठी. ही तरी फक्त भूलथाप दिली आपल्या हिरोजीने. गेले गावात, थोडा अंधार केला, घेतला घोडा, टाच मारली, आपल्या गावाकडे गेले. हिरोजीने आपलं पहिलं घर विकायला काढला. घरातल्या मूल्यवान वस्तू विकल्या, आपले कुटुंब घेतलं, पैसा घेतला आणि गडाकडे निघाले. अर्ध्या वाटेवरती आले, त्यांच्या लक्षात आलं की ह्याही पैशात किल्ला होणार नाही. मागून आपल्या बायकोचे दागिनेच विकून टाकले. घेतलं कुटुंब, घेतला सगळं पैसा, रायरीवरती निघून आले. एका कोपऱ्यावरती आपलं झोपडं बांधलं, ते आपल्या कुटुंबामध्ये ठेवलं आणि किल्ल्याची कामं चालू केली. जोमाने किंमत चालू होती गडावरती. 14 वर्ष किल्ला बांधायला. 71ला किल्ल्याचं काम संपलं. आणि जेव्हा राजगडावरती राजांना कळलं की हिरोजीने दुसऱ्या किल्ल्याचं काम संपवलं, हे राजगडावरती महाराजांना पत्राद्वारे कळलं. त्या काळात खलिदा बोलतात. आणि राजे राजगडावरून निघाले. जेव्हा राजाने राजगड उतरलं ना, तेव्हा राजांच्या डोळ्यातून अश्रू आल्या. छत्रपतींचं हृदय भरलं, डोळ्यात पाणी आलं राजांच्या. राजाने रडायचं नसतं, राजाने संशयानं जायचं नसतं, पण आतलं हृदय भरलं. आणि थेट राजा आपले घोडदळ पायदळ घेऊन गडाच्या पायथ्याशी आले. सवंगडे सोबत होते राजांच्या. राजाने गड बघितला आणि राजाने हिरोजीकडे बघितलं आणि राजांचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. राजाने हाच प्रश्न हिरोजीला विचारला, हिरोजी गड भक्कम आहे का? स्वराज्याच्या दृष्टीकोन योग्य आहे गड वाटतोय तुम्हाला, पण या गडाची सुरक्षा काय? राजाने विचारलं हिरोजीना, या रायगडाची सुरक्षा काय? हिरोजींची डोळ्यात पाणी आलो. घरदार विकलं, बायकोची दागिने विकले, पुन्हा राजे गडाची सुरक्षा विचारते. आता काय सुरक्षा द्यावी राजे हिरोजीने? हिरोजी म्हटलं, राजा एकदा का रायगडाचा तो महादरवाजा बंद झाला ना, की तुमच्या आज्ञेविनीशिवाय गडावरती वर यायची हिंमत होईल. ती हवा आणि रायगडावरून खाली जायची हिंमत होती, तर पाण्याची धारेची. वा वा हिरोजी, तुमच्यासारखी लेकरं मिळाली म्हणून आम्हाला स्वराज्य बघायला सोपं गेलं. गडावरती आले राजे हिरोजीनं घेऊन. रायगड पूर्ण फिरले आणि एका ठिकाणी गेले की तिथे आवाज घुमू लागला. राजाने विचारलं हिरोजीनं, हिरोजी गड फिरताना आम्हाला आनंद वाटला, पण त्या सदरीवरती काय नेमकं, कसला आवाज घुमतो हिरोजी? हिरोजीने सांगितलं, राजा तुम्ही तुमच्या सिंहासनावर काय बोललात ना, त्या शेवटच्या सरदाराला सहज आवाज आहे. आणि शेवटचा सरदार बोलला की तुमच्यापाशी आवाज येईल. वा वा हिरोजी. राजाने हिरोजीना त्या सदरेवर विचारलं, हिरोजी हा गड बांधल्याबद्दल बक्षीस मागा, आम्ही तुम्हाला इनाम काय देऊ? काय बक्षीस पाहिजे हिरोजी तुम्हाला? सोनं, कडक, खजे, जहागीरावतीने पाटील की काय मागाल ते आम्ही देण्यात आहे. राजाने वतन पण विचारली होती, हिरोजीनं वतन विचारली. महाराजांनी हिरोजीनं नाही, ते वतन बंद केली होती. वतन म्हणजे काय, तर 4 गावाचं वतन द्यावं लागायचं. पण हिरोजींची डोळ्यात पाणी आलो. राजा मी बक्षीच्या अपेक्षेने किल्ला बांधलाच नाही, हिरोजी मागावं लागेल. हिरोजीने घर, जागा, जमीन असं काहीच नाही मागितलं. मागून मागितलं त्या महादेवाच्या पायरीवर नाव. राजे म्हटले, हिरोजी का दगडात नाव मागता? तुम्हाला नाव लिहायचं असेल तर दरवाज्यावरती लिहा ना, त्या भिंतींवरती लिहा, रायगडाच्या उंच नगरखान्यावरती लिहा. नाही राजा, ज्यावेळेस रायगडाची तुमचा मुक्काम असेल त्यावेळेस त्या मंदिरात जाताना राजा तुमची पावलं त्या पायरीवरती असतील तर राजा तुमच्या पायाची धूळ ते मी माझ्या नतमस्तकी लागल. वा वा हिरोजी. राजाने मिठी मारली पुन्हा. आणि आजही त्या दगडावरती नाव कोरलं गेलं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. मला सांगायचं काय, एवढा किल्ला बांधताना आपल्या हिरोजी इंदुळकरनं त्या काळात या कलेचा गर्व कधी आला नाही बघा. 10 वर्ष राजे रायगडावरती होते, 26 वर्ष राजगड, बालपण शिवनेरी किल्ल्यावरती. हो, जीवनात आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं. या 50 वर्षाची फोड केली ना तर 20 वर्ष अशीच जातच राहिली. 30 वर्ष एक घर नाही बांधताय. आपल्या राजाने एवढे किल्ले जिंकले. आज तुम्ही राजस्थानमध्ये गेलात ना, तिथले गड किल्ले तसेच आहेत, काही नाही ते किल्ल्यानं झालं. पण महाराष्ट्रातला एकही किल्ला नाही, तो किल्ला शाबूत आहे. किल्ल्यांची अवस्था बघितली की डोळे पाण्याने भरतात, अंगावर काटा उभा राहतो. इतिहास ऐकल्यावरती अंगावर काटा झाला पाहिजे. कारण हे राजस्थानचे राजे जे होते ना ते झुकले, शरण गेले म्हणून त्यांचे किल्ले राहिले. मराठे कुणासमोर झुकले नाही. पण मराठीतले शेर आहेत, अंधाराला रात्र म्हणतात, आबळाची साथ आहे, मोडेल पण वागणार नाही, ही मराठ्याची जात आहे. कविभूषण बोलला, काशी हो की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, शोभन होते तो सबकी सुन्नत होती. ओ तांदूळ शिजला तर भात म्हणतात. त्या महाराष्ट्रात राहून छत्रपतींना जो विसरेल ना त्या हिजळची जातच म्हणतात.
शेवटी इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला. उद्ध्वस्त केला म्हणजे काय, लांब पल्ल्याच्या तोफा घेतल्या, कोटल्याच्या डोंगरावरती गेले आणि रायगडाचा दारोगोळा फोडला. रायगड 11 दिवस वरती जळाला. 11 दिवसामध्ये रायगडावरचं छप्पर हे जळालं. राहिल्या तुटलेल्या भिंती इमारती. आता हा किल्ला कुणाच्या मालकीचा नाही, हा पुरातत्व खात्याच्या ताब्यात किल्ला आहे. जिथे तुम्ही किल्ल्याचं तिकीट काढलं ना, त्यांची ताब्यात किल्ला आहे. छत्रपतींच्या आपल्या दोन्ही वारसमध्ये आहेत. कोल्हापूरला गेला तर संभाजीराजे आणि सातारला उदयनराजे भोसले. सायंकाळी मेनेत बसून हवा खायला बाहेर निघायच्या. तो मेना दरवाजा 8 राण्या होत्या आपल्या राजांना. या राण्यांची नावं काय हो? सही, काशी, लक्ष्मी, पुतळा, सकवार, गुणवंत, सगुण आणि स्वरायचे 6 राजा. हे 6 माळ आहेत एका लाईनीमध्ये. एका राणीचं एक घर आहे. हे राणीचं घर, दाशीचं घर, खिडक्याने मागे त्या काळात टॉयलेटची व्यवस्था आहे. महलातून जायला रस्ता आहे, या महलातून या महलात यायला. मी बोललो 8 राण्या होत्या, गडावरती 6 राहायच्या. मग 2 राणी कुठं होत्या? सहीबाई राजगड संभाजीची आई. सईबाईंनी किल्ला नाही बघितला. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना त्या राजगडावर जॉब केला. आणि एक राणी हे पायथळे गाव आहे, पाचाड गाव. छत्रपतींच्या आई गडाच्या पायथ्याला राहायची. त्यांच्या सेवेसाठी पुतळा राणी पाचाड ठेवल्या होत्या. 8 राण्या करण्यामागचं कारण हे सोयीर समज मोहिते, लिंबाळकर, जाधव, गायकवाड, शिर्के, इंगळे, विचारे, जगताप या नामवंत सरदाराच्या मुळशी लग्न केलं. 8 राण्यापैकी 2 पुत्र, संभाजीने राजाराम. संभाजी महाराज सईबाईचा राजाराम सोयराबाईचा. विटाचं बांधकाम येण्यासाठी पेशव्यांच्या काळात झालं. दगडाचं बांधकाम महाराजांच्या काळातलं आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, थोड्या वेळाने तुम्हाला शंका वाटल्या तुम्ही विचारू शकता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलं लक्षात आहे? एका राणीचं एका राशीचं 6 दालनं सेम आहे. हे राणी महाल किंवा राणी वसा बोलता, राण्यांच्या महलाचा भाग. मोबाईल गरम. या बघा, याच्यावरती पूर्ण छप्पर होता. सागाचं लाकूड पूर्ण या गडावरती होतं. बँगलोर टाईप नळीची कोड होती. पण इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला अक्षरशः. आणि 11 दिवस रायगड आपला जाळून टाकला. म्हणजे लाकडाचं काम होतं ते जळालं. पलीकडे गेट आहे, त्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. तुम्ही त्या दरवाजातून आलात, रायगडाच्या पायथ्याला मासे राहायच्या. मग गडावरती कुठलाही कार्यक्रम आला की आपल्या राजाने आपल्या आईची आठवण यायची. गडावरूनच राजे पालखी सजून पाठवायची. आणि मासाहेबांना पालखीतून गडावरती आणलं जायचं. म्हणून त्या गेटचं नाव आपला पालखी दरवाजा. किंवा एखाद्या मावल्याने एखादी लढाई युद्ध केलेली आहे, एखादी खिंड लढवलेली आहे आणि गडाच्या पायथ्याशी आलाय, तर त्या आपल्या राजांच्या मावळ्यांना पालखीतून या दरवाजातून आणलं जायचं. म्हणून त्या दरवाजा नाव पालखी दरवाजा. आपल्या मासाहेबांची रायगडाला शेवटची फेरी राज्याभिषेक सोहळ्याची. आई सोहळ्याला गडावरती आल्या, सोहळा बघितला. राजे छत्रपती चालले डोळ्यासमोर बघितला आणि सोहळा बघून त्या गेल्या. 11व्या दिवसाने आईने प्राण सोडले. म्हणजे या जूनच्या 17 तारखेला मासाहेब आपल्याचं निधन झालं. सगळं दुःखाचा दिवस होता. पाचाड गावामध्ये मासाहेबांचं निधन झालं. मासाहेब तसे पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या सिंदखेड राजा लखोजी जाधवांची मुलगी. त्यांना 6 बहिणी होत्या. त्या जिजाऊ मासाहेब शूर निघाल्या. राणी महलासमोर ही बांधलेली ज्योती, त्याला दासी बसा. त्या काळातल्या दाशा नोकऱ्यांची बसण्याला सर्वंट्स क्वार्टर बोलतो. त्या काळातले इथले नोकर चाकर इथे निवांत येऊन बसायचे. खाली जी घरं आहेत हे मंत्रिमंडळ आहे शिवाजी महाराजांचं. याला अष्टप्रधान कार्यालय म्हणते. थोडक्यात आपल्या राजांच्या गडकिल्ल्यांचा कारभार हा किल्ले रायगडावरून चालवलं जात होतं. ते मंत्रालय, जसं आज आपलं मुंबईमध्ये मंत्रालय, तसं आपल्या शिवाचं मंत्रालय हे रायगडावरून होतं. प्रत्येक मंत्र्यांची एक कॅबिन आहे बघा. फर्स्ट महाराजांना मंत्रिमंडळ जर बोलायचं असेल तर राजे इथे येत नव्हते. यांना पूर्ण दप्तर घेऊन ते राज सदरीवर बोलायचे आणि तिथे बसून त्यांची त्या काळामध्ये काही खलबती चालू असायची बघा. म्हणून याला मंत्रिमंडळ. सगळ्यात गडावरचं महत्वाचं पॉईंट म्हणजे खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्त चर्चेचे मी दाखवणार आहे की जिथे राजाने बहिर्जी नाईक एका तलघरात जाऊन गुप्त चर्चा करते, खलबतखाना पुढे आहे. हे मंत्रिमंडळ आहे. फक्त अष्टप्रधान यांची एंट्री तिकडनं आहे. मागून सुरुवात केली. मागे त्यांना टॉयलेट बघा. ते बघा, ते टॉयलेटची व्यवस्था 400 वर्षापूर्वी इंडियन टॉयलेट. बघा ना, मराठी माणूस किती हुशार होता. ही कला, त्याच्या हातातली कला, पण इतरांनी त्याचा गैरफायदा घेतला. त्या धुक्यामध्ये प्रतापगड आहे. प्रतापगड क्लिअर दिसत नाही. त्या धुकं खाली उतरलेला जावळीचं खोरं, जावळी खोरं म्हणतात त्याला. तोरणा राजगड या समोरच्या बाजूला आला पण दिसत नाही. आजचं वातावरण धुरकट आहे. समोरासमोर तोरणा राजगड आहे. महाराजांनी पहिला किल्ला घेतला तोरणा आणि पहिली राजधानी राजगड. इथे वरच्या बाजूला या बॅरिकेडच्या आतमध्ये 3 कोठड्या आहेत. 2 याच्यांवरती झाकणं आहेत बघा. पुरातत्व खात्याने लावलेली झाकणं ही महाराजांच्या काळातली धान्यांची गोदाम आहेत. धान्य कोठार. या रायगड किल्ल्याला शत्रूने वेढा मारला तर शिवाजी राजे इथून आपल्या सैनिकांना धान्य द्यायचे बघा.
बघा 22 फुटाचे खड्डे आहेत. हे धान्य काढलं कसं जायचं? लाकडाच्या शिडीनी ह्या पोती बांधून ठेवायची. या गावातून पोती आली, त्या गावातून 4 गुन्हे आल्या, त्याच्यात स्टोर करून ठेवायचे. 6 महिने पुरेल एवढ्या धान्यांचा साठा. हे काहीच नाही, हे किरकोळ आहे. पण तुम्ही कोल्हापूरमधल्या पन्हाळगडावरती गेलात ना तर वरून टाकतात आणि खालून काढतात. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती. त्याला अंबारखाना आणि याला कोकणामध्ये कणगी म्हणतात. याला कणग्या म्हणजे काय? तर संकट आलं तर धान्य बाजारपेठ होतीच ना गडावरती. पेठेमधलं संपलं. 6 महिने फक्त पुरू शकतं धान्य. 6 महिन्यानंतर मग 6 महिने रायगडाला वेडा शत्रू देऊ शकत नाही. का? तर रायगडाच्या दोन्ही बाजूला नद्या आहेत. इकडनं आहे काळ आणि इकडनं आहे गांधारी. या दोन्ही नद्या अशा वाहतात ना की पावसाळ्यामध्ये तुम्ही जुलै महिन्यामध्ये इथे थांबू शकत नाही. या कोकणामध्ये वाघाचं काळीच लागतं त्याला कोकणात पावसाळ्यात थांबायचं जुलै महिन्यात. आता पावसाळा सुरू झाला की जुलै महिन्यात अतिवृष्टी होते. कुठल्याही गावात पाणी भूसंकलन होऊन गाव घेऊन जातो. दरवर्षी कोकणातली 2 गावं गायब होतात आणि मग बातमी सगळीकडे पसरते की गाव गायब झालं. मग तिथं प्रशासन धावत जातं की या गावाला वाचवण्याचा प्रयत्न करा. पण नाही, हातातलं सगळं गेलेलं असतं. पण छत्रपतीच्या महाराजांच्या काळामध्ये ही असली संकट काय येत नव्हती. तर राजाने त्या काळामध्ये पाण्याचं नियोजन केलं होतं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. गावात पाणी शिरून द्यायचं नाही, ओढ्याला पाणी सगळं लावून द्यायचं. त्या काळात ते नियोजन आधीच ते काम मे महिन्यामध्ये पूर्ण केलं जायचं. पावसाळा सुरू झाला की मला टेन्शन नाही. पण आता शासन तेवढं जबाबदारी घेत नाही. कुठल्या गावाला ते संकट पुरवणार असं आहे. पण महाराजांच्या त्या काळामध्ये खेड्यापाड्या गावाला एखाद्या गावाला संकट आलं, पाणी त्या गावात जास्त, त्या गावाला उचलायचे आणि रायगडसारख्या किल्ल्यावरती आणून त्यांना स्थायिक करायचे. 2 महिने गावाने पण तुम्ही गडावरती जा. पावसाळा कमी आला त्या आपल्या गावामध्ये निघून जा. असा हा रायगड किल्ला होता बघा. बघून घ्या दाखवायची भिंतींचे गॅप म्हणा त्या डोंगरावरती लोक उभेच बघा. म्हणजे रायगड किल्ल्यावरचा सगळ्यात खतरनाक पॉईंट म्हणजे तो टकमकतो. या रायगडाच्या परिसरात कोणी चोरी, लबाडी, फितुरी, गद्दारी केली की अशा गुन्हेगारांना सरळ पोत्यात भरायची, वरची गाठ मारायची आणि भाल्याचे टोकन तरी त्याला फेकायचे. कडे लोट नाही तो टकमकतो. कडे लोट हा प्रतापगडावरचा. कडे लोट म्हणजे काय? त्याला लोटायचे, ढकलायचे फक्त, त्याचा हातपाय मोडायचा. पण रायगडावरनं वाचला कधी जात नव्हता शत्रू, त्याला सरळ फेकून द्यायचे. पण महाराजांनी कुणाला फेकलं नाही. शंभूराजांनी एकाला सोडलं नाही. शेवटी शंभूराजाने एकाला अनाजी पंतांना हातीचे पायात दिलं बघा. सिरियलमध्ये आपण बघतो बघा, संभाजी सिरियलमध्ये डोळ्यात पाणी येतं सिरियलवर. संभाजी कादंबरी वाचा, डोळ्यात पाणी चाललं पाहिजे. संभाजीराजे वयाचे 33 वर्ष त्यांना फसवलं. फार शूर होते संभाजीराजे. कधी लढाई हारले नाही, माघार कधी घेतली नाही. वाघाशी कुस्ती घेतली संभाजीराजेने. औरंगजेब बोलला, शंभूसारखा एक पुत्र माझ्या घरात जन्माला आला असता ना, मी पण हिंदुस्थानावर राज्य केलं असतं. खाली मेरे 4 पोरं बेकार निघाली. औरंगजेबाची 4 पोरं बेकार निघाली. शिवाजी राजे रायगडावरती असायचे आणि मासाहेब खाली असायच्या. बघा ना, शिवाजी राजे आपल्या मासाहेबांना कधीच विसरले नाही. एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. रायगडाच्या सिंहासनावरती बसले पण मासाहेबांना कधीच विसरले नाही. डोळ्यात पाणी यायचं. स्नान झालं, मग गडाच्या मंदिरांचं दर्शन झालं की गडाच्या पायथ्याला जायचे, वाड्यात जायचे. राजे मासाहेबांनी बघायला मुजरा करायचे आणि काही गोष्टी शेअर करायचे, बोलायचे, मग पुढे प्रवास करायचे. जोपर्यंत मासाहेबांचं दर्शन होत नाही ना तोपर्यंत रायगडाचा परिसर कधी सोडत नव्हते राजे. हे रोजचं ठरलेलं शेड्यूल होतं राजांचं. पण छत्रपती झाल्याच्या नंतर त्यांचं शेड्यूल बदललं. बहिर्जी नाही हेर खात्याचे प्रमुख होते. गडाच्या पायथ्याला पहिलेच दरवाजे थांबायचे चौकीवर. राजे उतरताच महाराजांना थांबवायचे. थांबा राजा, तुम्हाला इथून पुढे जाताना ना आमच्या शेड्यूल प्रमाणे चालवं लागेल. या गावात भेट आहे, त्या गावात भेट आहे, मग माघार किती वाजता यायचे, गडाचा दरवाजा किती वाजता बंद होणार आहे. बघा ना, शेवटी राजे होते हो. महाराजांना दगाफटका कधी पण होऊ शकतो. की बहिर्जने का जे लक्षात आलं होतं. फार हुशार होते बहिर्जने. रामोशी घराण्यात होते. राजांना वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं राजांच्या. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले मासे बाजून आम्हाला भेटले नाही. मग त्या टकमक टोकावरती गेले, तिथून हिरलं. वाडा बघितला, वाडा दिसला तिथून मासाहेबांचा. आणि 7 वाजता तुळशीला मासे पाणी घालेले. याच्याबरोबर 20 मिनिटं आधी जाऊन तिथे जाऊन बसायचे राजे. ऊन, वारा, पाऊस काही असू द्या. पण मासाहेब दिसल्या तुळशीला पाणी घालताना राजे गडावर मुजरा करायचे. मासाहेबांना शेवटी कळलं की शुभमचं रायगडावर दर्शन घेतात, तर माईची डोळ्यात पाणी आलं. माईचं प्रेम कोणाला कळणार नाही बघा. म्हणून छत्रपती शिवरायाने या रायगडावरती एका हिरा नावाच्या गवळींचा सत्कार केला होता. हिरकणी. एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते ते माईला माहिती आहे बघा. हा जो दरबार बनवले नसते, हा राज्याभिषेकाला केलेला 6 जूनला. मुख्यमंत्री आले होते स्वतः रायगडावरती. पूर्ण रायगड किल्ला दुमदुमला होता त्या दिवशी, पूर्ण तयार. यावर्षी काहीच नाही. 2050 वर जो राज्याभिषेक सोहळा झाला ना, तर रायगड किल्ला पूर्ण सजवला होता. 350 कोटी खर्च केले रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याला. शासनाने खर्च केला होता. सगळी तयारी केली होती राज्याभिषेक सोहळ्याची. आहे तसा दरबार त्यांनी त्या काळात तयार केला होता. ते खांब वगैरे सगळं जसं होतं तसं. यावर्षी फक्त नॉर्मल, म्हणजे जसा असतो
तसा केला होता. राजवाड्यात जाऊया. अरे ते आपण आले कुठे मारले. सगळे पहिल्यांदाच राहिलो. या भिंतीपासून त्या मागच्या भिंतीपर्यंत. आता मागची भिंत नंतरची टाकाची भिंत नव्हती, ती पेशव्यांनी केली. दरबार पुढे आहे. मी बोलू ना आवाज इथं काय येत नाही हो, फक्त तिथंच येतो. त्या सिंहासनापाशी बोलून त्या गेटमध्ये कळतं. इथे किती तुम्ही बोला पण त्या भिंतीपाशी जाणार नाही आवाज. तर त्या राजसभेमध्ये असं आहे की किती बोला तरी कळतं. आजच्या इंजिनियरला कळलं नाही की आवाज कशामुळे तयार झाला. आजचा इंजिनियर डोकं खाजून निघून गेला. म्हणलं मीच वेळा द्यायची पाली आला होता. हा राजवाडा राजांचा प्रशस्त घर 2 मजली वाडा होता त्या काळामध्ये. पैठणी कापडामध्ये मशराच्या उजळामध्ये दगडाच्या खुणे त्याच्यावरती सागाचे खांब. ज्या शहाजहानने ताजमहाल बांधला ना त्या कलाकाराची बोटच कट करून टाकली. पुन्हा ताजमहाल नाही बांधला पाहिजे. आणि ज्याने आपला सुरेख असा रायगड किल्ला बांधला अशा राजाने आपल्या एका कलाकाराला त्या महादेवाच्या पायरीवर नाव दिलं. आजही त्या ठळक अक्षरामध्ये नाव कोरलं की सेवेची ठाई तत्पर हिरोची इंदूकर. याच वाड्यामध्ये आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतला तो 3 एप्रिल 1680 मध्ये. हनुमान जयंती होती, वार शनिवार होता. कुणाच्याही मोपासून न गुंता शेवटचा श्वास इथे सोडला. पण राजांच्या देहेकडे लागणी अंतिम संस्कार त्या मंदिरासमोर जे पांढरं घुमरती राजांची समाधी. तिथे अग्नी दिली राजांच्या देहेकडे. समाधी नंतर बांधली. अग्नी देण्यापूर्वी शिवरायांनी पाळलेलं कुत्र त्याचं नाव वाघ्या. माझ्या धन्याला कोणी वाचवत नाही त्या कुत्र्याने जगेची ती जोडी मारली. म्हणजे तेही त्यांच्याकडून निघून गेलं. महाराजांची पुढे कृष्णा आणि तानाजींची गोरपड यशवंती. किल्ला पाहताना आनंद वाटतो, डोळ्यातून अश्रू येतात, रक्त सरसळतं बघ इथे ऐकल्यावरती. काठा तयार होतो अंगावर. असं वाटतं की आमच्या समोर कोणी आता शत्रू आला ना त्याला इथेच फाडून टाकू. पण घराची ती मस्जिद कसं काय, ती मस्जिद नाही आहे. पूर्वीच्या मुघलांना फसवण्यासाठी त्याची डिझाईन तशी बनलेली. आतमध्ये शिवलिंग आहे. खरं महादेवाचं मंदिर. त्या राजे शंकराचे भक्त होते. बघा ना किती दूरदृष्टी. आपले शिवाजी राजे इतके हुशार होते की चपला पुढे खाली करा. गडावती मस्जिद. राजाने दरबारासमोरून हाती उभे केले होते येणाऱ्या पाहुण्याचे स्वागतासाठी. आता ती हाती स्वागत करायची. राजाभिषेकला इंग्रज आला. त्याचं नाव होतं हेनरी ऑब्झर्टन. इंग्रज रायगड किल्ला चालत आला हो, थकला. काही चपला पुढे खाली करा. खाली हत्ती बघून तो घाबरला इंग्रज. तो काय म्हणला, 2 पायाचा माणूस या गडावरती येऊ शकत नाही, ते 4 पायाचे हत्ती कधी आणले राजाने. म्हणजे आजही आपल्याला प्रश्न पडतो, तुम्ही येताना तुम्हाला किती दमछाक लागली. 10 पायऱ्या 20 पायऱ्या चढले की थांबा आणि 4-5 पायऱ्या चढले की थांबा. पण त्या इंग्रजाला काय द्यावे ते किती कठीण झालं असेल. म्हणलं हत्यांना अवघड आहे. पण त्याला प्रश्न उत्तर कोणी दिलं नाही. त्या दिवशी राजाभिषेकाचा आनंद होता. त्याला उत्तर 2-3 महिन्यांनी मिळालं. आमचे राजे इतके हुशार होते की गड किल्ले बांधायच्या आधीच, दरवाजाही बांधायच्या आधी त्या हत्तीची पिल्ल आणून गडावरती मोठी केली. त्या दूरदृष्टी मोठा हत्ती होतो म्हणजे लहान पिल्ल आणून गडावरती मोठी केली. हत्ती तलाव आणि हत्ती खाना त्यांच्यासाठी महाराजांनी स्पेशली बांधला होता. याला दूरदृष्टी म्हणतात. वाड्यामध्ये पाण्याचे टाके. पूर्वीचे 5 किलो कावडीने पाणी भरायचे बघा. गार पाणी खडकांमध्ये असायचे. पिण्याच्या पाण्याची हौद त्या काळातली बघा ना, गार पाणी असायचं. आणि या बाजूला बाथरूम. शिवरायांचं न्हाणीघर आहे. आंघोळीची जागा ज्याला आच्यापाशी बाटप बोलतो. स्विमिंग पूल बघा ना, आपल्या राजांचं स्विमिंग पूल. इथे राजापासून आपल्या आंघोळी करायच्या. राजांची हाईट किती होती माहिती आहे तुम्हाला? 5 फूट 3 इंच होती. हाईट कमी होती. त्यांचे हात गुडघ्याच्या बाहेर असायचे. हे महाराजांच्या दावीचं न्हाणीघर. रायगडावरती पर्जन्य मापक पण आहे. किती पाऊस पडला जातो हा रायगडावरती मापला जातो आजही. त्या दरवाजाच्या बाहेर एक रूम आहे. टाकसाळ. टाकसाळ म्हणजे काय, आपल्या महाराजांच्या काळामध्ये होण, शिवराई आणि राजमुद्रा हे रायगडावरती बनवली गेली बघा. ते थोडक्यात आजच्या भाषेतला छापखाना किंवा सोनाराचं घर. त्या काळामध्ये सोन्याची नाणी ही रायगडावरती बनवली गेली. इकडं मुद्रा म्हणजे त्या काळातली महाराजांची अष्टगुणी मुद्रा होती बघा. प्रतिभचंद्र लक्ष्मण. आणि होण. होण म्हणजे पगार. त्या काळामध्ये गडावरती त्या काळाचे मावळे काम करायचे, त्यांना पगार दिला जायचा. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. त्यावेळेस त्यांना स्वराज्यातून 15,000 होऊन पगार होता. मग एका असा सावल्या मावल्याला 2-2.5 हजार होऊन पगार असू शकतो. हे राजाने कोणालाही कधी फुकट वागून घेतलं नाही. त्यांचा त्यांना मोबदला दिला. राजाने कधीच कोणाला लुटलं नाही. कधी कोणाकडनं वसुली केलेली कर्ज राजाने कधीच कोणाकडनं घेतला नाही. मग असं म्हणतात की आग्रा महाराज सुरतवरनं लुटून इथनं सुरतीला नेलं होतं. तेच तिकडं राजाने आपलं परत आणून घेतलेलं बघा. त्या काही गोष्टी त्या खलबतखान्यामध्ये ठेवायचे.
आणि मौल्यवान वस्तू सोन्याच्या. तो खलबतखाना रत्नशाळा तिकडे आहे, बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. फोटो काढायचे तर काढा, नुसतं शांत बसू नका. तुम्ही एकदम मला शांत वाटतंय, थोडं तुमच्यात पण थोडं हवं पाहिजे. मग ऐकल्यावर थोडा उत्साह पाहिजे. तो कधी ऐकलंच नाही इतिहास महाराजांचा. सिरियल वगैरे बघता तुम्ही, ऐकून तर घ्या. पण त्यात तुम्ही पण काही तुम्हाला वेगळं वाटत तर विचारा. बघा आम्हाला इथे शंका वाटते, आम्ही हे वाचलेलं आहे म्हणून इथे वेगळं वाटते जरा. बघा हे राजांचं बेडरूम आहे, महाराजांचं निवासस्थान, जिथे राजांची झोपण्याची जागा होती ते. आणि ज्या चौथऱ्यावरती आपण उभे राजांचं स्वयंपाकघर. स्वयंपाकघर इथेच काय घेतलं महाराजांनी वाड्यामध्ये, तर खरं त्या काळामध्ये वीज बाद होण्याची शक्यता असेल. आता राजांचं निधन कशाने झालं आजही इतिहासाला माहीत नाही. काही बोलतात महाराजांना गुडघ्याचा त्रास झाला, काही बोलतात महाराजांना विषप्रयोग झाला. पण खरंच पाहायला गेलं तर राजाने आपला विषप्रयोग झालेला आहे. श्लोक वाजून वीज दिले, तर दगाफटका झाला त्या काळामध्ये. अवघ्या 50 वर्षात राजा आपल्या आपल्यातून निघून गेले. तर 50 वर्षात गुडघ्याचा रोग कधी होत नाही बघा. आता बघा हे उखड आहे, खलबता बोलतो त्याला आपण कोकणामध्ये, खलबता बोलतात किंवा उखड बोलतात. हे दप्तरखाना राजांचं ऑफिस. हे रायगडाचं एक महत्त्वाचं कार्यालय आहे. त्याच्या मागचा जो बेस आहे ना तो दिवाणी खास लोकांची बैठक जागा, दरबार पुढं करायचं. एखादा माणूस खास आहे गावातला आणि राजांशी त्याच्याशी काही बसून बोलायचं असेल तर दिवाणी खासवर बसायची. त्यातून खास मीटिंग म्हणजे खलबतखाना. ते खलबतखाना बघायचा पाहिजे. त्या तळघरात तुम्ही जाऊन बघून या. त्या काळात खलबते कशी केली जायची महाराजांच्या काळात. आताची खलबते लगेच लीक होतात. बघा इथे खलबतखाना आहे. त्या कोपऱ्यात उतरायला रस्ता आहे खाली, त्या पायऱ्या चढून जा, त्या बिंदास पायऱ्या चढून सगळ्यांनी जाऊ. तो खलबतखाना बघून या. तिथं रूम आहे बघा खाली उतरायला, पायऱ्या उतरा खाली. बॅटरीचं टॉर्च घेऊन जा सोबत. आणि आता तुम्ही मला बाहेर ऐकायला येणार नाही, तुमच्या आता खलबती होऊन येतात. काय खरं ते करून शिवाजीराजांनी बहिणीच्या खलबतखान्यामध्ये बसून स्वराज्याच्या गुप्त मीटिंग करायची. चल ना पुढे बस ना. पुरा तिला इथे गावात बघा. हा ऐकतच आहे त्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज गेला आलेला. हा खलबतखाना आहे आणि आम्ही बघायला आलो आहोत. वटवाघूळ आहे, बघूया. आता राणी महाल बघितले, मंत्रिमंडळ बघितले, धान्यांची गोदामं बघितली, वसा बघितला, म्हणजे त्या ताशांच्या बसची जागा आणि छत्रपतींचा वाडा बघितला. पण त्या परिसरामध्ये अशी हवा जाणवली का आपल्याला तिकडे? नाही. बघा ना, गडाची पुढची बाजू आहे. हिरोजीने गड बांधताना फार मोठा विचार केला होता. त्यात किल्ले कशी बांधायची. काही किल्ल्यांना बालेकिल्ले तयार असतात, तर काही किल्ल्यांचे बालेकिल्ले बांधावे लागतात. तसा राजगडाचा बालेकिल्ला नॅचरली मिळला त्यांना, ओरिजिनल वरच्यावर. आजही राजगडाच्या बालेकिल्ल्यावरची आपल्यासारखा युवक त्या बालेकिल्ल्यावरती जाऊ शकत नाही. का हो जाऊ शकत नाही? तुझा अवघड किल्ला आहे, फार खतरनाक आहे राजगड. या रायगडापेक्षा तो खतरनाक किल्ला आहे. त्या गडांवरती ट्रेक चालतो, तसं रायगडावरती नाही. रायगडावरती एक 7वीचं 5वीचं मूल येऊ शकतं गडावरती, सहज पाऊलवाट आहे. मग महाराजांच्या त्या काळात ही पाऊलवाट नव्हती. ज्या पाऊलवाटे तुम्ही वरती आलात ना पायऱ्या चढून, ही नव्हती. ही आता बनवली गेली शासनाने. मग महाराजांचा रस्ता कुठे आहे? त्याच्याच बाजूला दरीतून डोंगरातून आहे. जिथे घोडा जायचा तिथपर्यंत घोडा घेऊन जायचे आणि घोडा थांबला की तिथे भुई पालखी असायची. पालखी आणि भुई पालखी त्याच्यामध्ये फरक होता. भुई पालखी 2च माणसं चालू शकतात आणि पालखी 4 माणसं चालू शकतात.
कारण भुई पालखीने माणसं घेऊन पटकन जाता येतं आणि पालखीने हळूहळू जाता येतं बघा. महाराजांना आग्र्यातून बाहेर आल्यानंतर भुई पालखी होती काही अंतरावरती पार करण्यासाठी. खलबतखाना बघितलं, टाकसाळ बघितलं आणि ही राजांची बाल्कनी बघा समोर, ज्याला गॅलरी किंवा सज्जा असं म्हणतो राजांची बाल्कनी बघा ना. ती हवा थंड यायची त्या बाल्कनीमध्ये. समोरचे बिटाचं बांधकाम आहे महाराजांचं टाकसाळ. त्या काळामध्ये सोन्याचं ठिकाण म्हणजे त्या काळात नाणी बनवण्याची ठिकाणं. हे जे 2 स्तंभ आहेत ना त्या 5 मजली इमारती होत्या. आता तुम्ही किल्ला चढून आल्यानंतर तुम्ही जेव्हा गडाच्या टॉप लेवलला पोहोचलात ना तेव्हा तुम्हाला हे मनोरे दिसले. तेव्हा तुमच्या तोंडातून शब्द आला रायगडावरती पोहोचलो आला किल्ला. कुणाच्या तरी तोंडातून शब्द आला असणार अरे आलो रे रायगडावरती लागला किल्ला एकदा गडावरती पोहोचलो. म्हणजे बघा ना हे किल्ले बघितले ना की आपलं हृदय भरतं की आपण राजांच्या माथ्यावरती पोहोचलो. हे विजय स्तंभ आहे. शिवरायांच्या मावळ्याने कुठं गाव आणि किल्ला जिंकला ना की स्वराज्याचे भगवे झेंडे लावायचे विजय स्तंभ म्हणतात. विजय मिळवायचे, आनंद मिळवायचे. समोरचे 2 पोल दिसत आहेत ना इलेक्ट्रिकचे, त्या पोलापासून सरळ खाली गेलो ना त्या डोंगराचा शेवटचा टोक दिसतो का तिथे आजही गेलो तर तिथे हनुमानाची मूर्ती आहे आणि 2 तोफा आहेत आणि तिथे बुरुज आहे. बुरुज म्हणजे काय तर तटबंदी बांधली, त्याला हिरकणी कडा किंवा हिरकणी बुरुज म्हणतो. तुम्ही हिरकणीची स्टोरी कधी ऐकले का? 4थीच्या बुक मध्ये पण कविता आहे आणि पिक्चर निघाला हिरकणीचा. डोळ्यातून पाणी आलं पाहिजे अशी ती कविता हिरकणीची. काय झालं त्या काळामध्ये स्टोरी ते ही घडली रायगडावरती. कोजागिरी पौर्णिमेचा सण आला. राजाने ह्याच्या गावात दुधाची मागणी केली. आता हिरा या गावची नवीन सून होती. त्या रायगडावरती दही दूध विकायला निघाली. ती हिरकणी दूध दिलं गवळणी बरोबर त्या नेहमीच्या पेठेमध्ये. काही गवळणी निघून गेल्या पण हिरा हा रायगड किल्ला उतरली नाही. ती बाजारपेठ बघत बसली, महादेवाचं मंदिर बघितलं, इथल्या दाशा बघितल्या आणि ती मग्न झाली. संध्याकाळ झालं तिच्या अगदी लक्षात नाही आलं. त्या नगारखान्यावरती नगारे चौकडे वाजले, तोफ्याच्या सलाम्या झाल्या आणि गडाचा महादरवाजा बंद झाला. 6 वाजले होते, दरवाजात पोहोचली आणि तिथले किल्लेदार होते. त्या किल्लेदाराने हिरा विनंती करू लागली मला खाली सोडा, मला जाऊ द्या, माझं बाळ आहे, 2च वर्षाच्या घरात कोणी नाही. त्या किल्लेदाराने काय सांगितलं हिराला, हिरा हे शक्य नाही, ही छत्रपतींची आज्ञा आम्हाला. जरी शिवाजी राजा आता गडाच्या खालून निघाले आणि दरवाजात आले तर राजाला आम्ही परत पाठवतो, तुला काय सोडणार, तू जा परत गडावरती, तुझी राहायची व्यवस्था करतो आणि पहाटे लवकर सोडतो. व त्या माईला काही सुचे ना, काही कळे ना, डोळ्यात पाणी आलं तिच्या. लेकरू गावात आहे, काय करावं आता. ती परत आली गडावर. जसं अंधार होऊ लागला तसं ती घाबरू लागली. तिने रस्ता बघण्याचा प्रयत्न केला की मला कुठून तरी रस्ता मिळेल माझ्या बालापर्यंत पोहोचायला. पण गेली फिरली अख्खा रायगड किल्ल्यावरचा. दरी डोंगर, चांदण्याची रात्र होती कारण कोजागिरी पौर्णिमेला चांदण्याची रात्र असते. काही सुचेना. आई भवानीची कृपा, त्या बाळाचा आशीर्वाद. रात्री 10च्या नंतर त्या माईला मार्ग सापडला. असा मार्ग सापडला का जीवाला वेदणारा. कल्पना करावं, डोळ्यासमोर चित्र उभं करा, समोर डोंगर आहे, चुकून त्या डोंगरावर पाय घसरला तर तरीच पडलं ना, ती खाली तरी लागली पूर्ण. पण आई भवानी कृपा त्या डोंगरावर सुकून गावात पोचली. आपल्या बाळाला दूध पाजलं पण त्या माईला काही झोप लागे ना. डोळ्यासमोर चित्र दिसू लागलं, ती कशी का उतरली. दुसऱ्या दिवशी नगारे वाजले आणि महादरवाजा उघडला. उघडल्यानंतर जे किल्लेदार होते ते हिरकणीची वाट बघत होती. ते आता चल ही मगच येईल. वाट बघितली त्यांनी 2 तास. हिरकणी दरवाज्यात पोहोचली नाही. प्रमुख घाबरले, हिरा गेली कुठं. मग त्यातल्या एकाला डाऊट वाला त्या माईने उडी मारली. जीवाचं बरं वाईट केलं त्या हिरकणीने. चौकशी चालू झाली गडावरती, काही सापडे ना. त्या किल्लेदारांनी बातमी लपवली नाही, ते आपल्या राजांना कळवली. जेव्हा राजांना कळताच राजे म्हटले तिने उडी मारली असणार, तिने जीव संपवला. जा प्रेत घेऊन या गडाच्या करू. कारण रायगडावर उतरणं कुणाची हिंमत नाही होणार ना. स्वराज्याच्या दृष्टिकोनातून रायगड किल्ला भक्कम होता. मग महाराज म्हणले बघा 4 दिवस झाले गडाच्या खाली मोहीम शोध चालू आहे, काही सापडे ना. गडाच्या खालून बातमी आली की हिरकणी सुखरूप आहे. पुन्हा ही बातमी महाराजांना कळली. राजे घाबरले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं राजांच्या. जर रायगडावर एक माय उतरू शकते तर किल्ल्यावरती शत्रू येऊ शकतो. याचा अर्थ किल्ल्याचं बांधकाम भक्कम झालं नाही. मग महाराजांनी 2 शिपाई गावात पाठवले, जा त्या हिरकणीला गडावरती घेऊन या. ते आपल्या लेकराला घेऊन राजसत्रेवर हजर झाली. हिरोजी इंदुळकरांना बोलवलं, ज्याने 14 वर्षामध्ये हा रायगड किल्ला बांधला होता. घरदार बायकोची दागिने विकून स्वराज्याची राजधानी उभारली होती. जेव्हा त्याला कळलं गडाच्या पैशाला आले होते तुमचं बांधकाम अपुरं आहे, तेव्हा हिरोजींच्या डोळ्यात पाणी आलं. काय हिरोजीनं वाटलं असेल त्या काळात. आले गडावरती हिरोजी आणि त्या हिरकणीला बघायला हा रायगड किल्ल्यावरचा दरबार भरला. आठवावा तो दिवस, तो दरबार भरला होता. राजे सिंहासनावरती बसले, ती हिरा बाजूला आहे, लेकराला घेऊन आहे. त्याच्या पडद्याच्या आड लपली ती हिरकणी. घाबरली, माझ्याकडनं चुकी झाली. हिरोजीनी मान झुकवली. राजाने त्या हिराला विचारलं, झालेली स्टोरी त्या हिराने सांगितली. राजे प्रेमाने म्हटले,
ते लेकरू आमच्या जवळ द्या आणि आम्हाला तो डोंगर उतरून दाखवा. त्या मायेच्या डोळ्यात पाणी आलो. ढसा ढसा ती हिरकणी रडू लागली आणि राजांना म्हटली, राजा ते आता शक्य नाही. मी ज्या दिवशी उतरले त्या दिवशी बाळ दिसलं, आता म्हणताय तो कडा दिसतो लेकरू माझ्या कडेवर आहे. खरखर राजांच्या डोळ्यात पाणी आलं. हिरोजीकडे बघितलं आणि हिरोजीनं म्हटलं, हिरोजी ती साडी चोळी घ्या, त्या माईची ओटी भरा, तिला पालखीत बसवा आणि घरात तिला रवाना करा. जेव्हा ते हिरकणी त्या पालखीत बसायला निघाली तेव्हा राजाने 2 वर्षाच्या बाळाकडे बघितले. राजा म्हटले, वा बहादरा, वा झुंजा. अरे तुझी आई इतकी शूर असेल तर तू किती शूर असेल. तुमच्यासारख्या बालकाशी आम्हाला गरज लागलेली आहे. चला हिरोजी, जिथून ती हिरकणी उतरली ना तो डोंगर तासून तिथे बुरुज बांधू. त्याच बुरुजाचं नाव दे हिरकणीचा बुरुज, त्या वाडीचं नाव दे हिरकणी वाडी. राजा म्हटले की मराठी माणूस किती श्रीमंत झाला तर तो आईचे उपकार कधी विसरू शकत नाही. तो हिरकणीचा बुरुज किंवा हिरकणी कडा. इथे शेजारी बघा एक तलाव आहे, ज्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. महाराजांच्या शुभ राज्याभिषेक सोहळ्याला काशीच्या गागा भटाने 7 नद्यांचं पाणी आणलं, राज्याभिषेकाला पाणी पुरवलं. उरलेलं पाणी तलावात सोडलं म्हणून तलावाचं आपल्या इतिहासात गंगा सागर तीर्थ म्हणून गंगासागर आहे. बघा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की तो टकमकतो. चोर लोकांचा पाहिजे, चुकीला माफी नाही. चला राज सत्रेवर जाऊया.